मस्साजोग हत्या प्रकरणानंतर बरेच चेहरे चर्चेमध्ये आलेत. हा एक चेहरा सेम तसाच आहे. त्यांचं नाव म्हणजे सारंगी महाजन. सारंगी महाजन आहेत तरी कोण? चला पाहूया. सारंगी महाजन या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन हे भारतीय जनता पक्षाचे एक प्रभावशाली नेते होते. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे बंधू देखील होते. प्रवीण महाजन यांनी 2006 मध्ये त्यांचे भाऊ प्रमोद महाजन यांची हत्या केली होती आणि या घटनेनंतर भारतीय राजकारणात खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, परंतु 2018 मध्ये त्यांना जामीन मिळाला. प्रवीण महाजन यांची हत्या केल्यापासून सारंगी महाजन या राजकारणापासून दूर होत्या. पण 2021 मध्ये सारंगी महाजन यांनी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना राजकारणाची ॲलर्जी नाहीये. भारतीय जनता पार्टीशी त्यांचे विचार जुळतायत. त्याचप्रमाणे भाजपकडून त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जानेवारी 2025 मध्ये मस्साजोग प्रकरण बाहेर आल्यानंतर सारंगी महाजन, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार या नेत्यांनी त्यांची जमीन हडप केली, त्यांना फसवलं गेलं. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि न्यायाची अपेक्षा केली. सारंगी महाजन यांच्या या आरोपानंतर संबंधित नेत्यांनी त्यांचे खंडन देखील केलंय. गोविंद मुंडे यांनी सांगितले की हा व्यवहार पूर्णपणे सारंगी महाजन यांच्या संमतीने आणि नियमानुसार झाला आहे. तसं जर पाहिलं तर मस्साजोग प्रकरणानंतर बरेच असे नवनवीन किस्से किंवा काही घडामोडी घडल्या, त्यातीलच हा एक होता.